नमस्कार, आप देख रहे हैं डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज। हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। क्रिकेट प्रेमियों के लिए एक बड़ी खबर। शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे के वर्सोवा विधानसभा क्षेत्र के विधायक श्री हारून खान के मार्गदर्शन में छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा संकुल वीरा देसाई में 23/11/2025 से 28/11/2025 के बीच एक भव्य आमदार चषक यानी विधायक कप क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया जाएगा। इस महत्वपूर्ण आयोजन की शुरुआत आज दिनांक 16/11/2025 को हुई, जब टूर्नामेंट के आधिकारिक लोगों का अनावरण शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे के कर कमलों द्वारा मातोश्री बांद्रा मुंबई में किया गया। ये टूर्नामेंट वर्सोवा विधानसभा क्षेत्र के अंतर्गत क्रिकेट खिलाड़ियों को मंच प्रदान करने के उद्देश्य से आयोजित किया जा रहा है। विधायक श्री हारून खान ने बताया कि इस टूर्नामेंट का उद्देश्य खेल भावना को बढ़ावा देना और स्थानीय प्रतिभाओं को प्रोत्साहित करना है। उन्होंने बताया इसमें 16 टीमें खेलेंगी। इसमें सभी धर्मों के लोगों ने भाग लिया है। यह आयोजन निश्चित रूप से वर्सोवा और आसपास के क्षेत्रों में क्रिकेट के उत्साह को बढ़ाएगा। वहां मौजूद एमएलए हारून खान से खास बातचीत की। आइए सुनते हैं। आमदार चषक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत आहोत आणि या स्पर्धेमध्ये आमच्या वर्सोवा विधानसभेमधून 16 संघांनी भाग घेतलेला आहे आणि IPLच्या धर्तीवर आम्ही तिथे ओनर्स हे केलेले आहेत आणि ओनर्सने 16 टीम जे आहेत ते खरेदी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे भारताच्या विविध राज्यातून ते 8 टीम्स आहेत ते येणार आहेत आणि 8 टीमची ही टुर्नामेंट येथे होणार आहे। येणाऱ्या नोव्हेंबर 23 तारखेपासून 28 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा दिवस आणि रात्र चालणार आहे आणि यासाठी जो आम्ही लोगो बनवलेला आहे त्या लोगोचा अनावरण आज शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते झालेला आहे आणि उद्धव साहेबांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याबद्दल मी उद्धव साहेबांचाही अभिनंदन करतो, हार्दिक आभार मानतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मला जवळपास 1995 पासून नावाने ओळखतात। प्रत्येक वेळी मला साहेब माझ्या नावाने उल्लेख करतात, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। मुंबईचा महापौर खान होईल, खान काय ह्या देशामध्ये राहणारा एक सदस्य नाही आहे का? खान मी हारून खान आहे आणि मी वर्सोवा विधानसभेमधून नियमाप्रमाणे ज्या प्रकारे माझ्या समोर जे लोक उभे होते त्यांच्या समोर लढून मी 1600 मतांनी निवडून आलेलो आहे। तर महाराष्ट्रामध्ये मी एक विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ह्या पक्षाचा आमदार म्हणून निवडून गेलेलो आहे आणि कोण बनणार कोण नाही बनणार ही नंतरची गोष्ट आहे। पण आता यावेळी आपण जाती जो सलोखा आहे त्याला आपण ठेवलं पाहिजे की फक्त धर्माच्या विरोधात फक्त बोललं पाहिजे हे मला कळत नाही। आपल्या राष्ट्रीय एकात्मता, आपल्या या वर्सोवा विधानसभेमध्ये एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता, वर्सोवा विधानसभेमध्ये एकात्मता, मुंबईमध्ये एकात्मता, तसेच जी नशामुक्ती आहे याच्यावर मात करण्यासाठी आम्ही हे सगळं कार्यक्रम घेतलेला आहे आणि खान म्हणून मी घेतलेला आहे। म्हणजे मी आमदार आहे तर आमदार चषक माझ्या नावाने आहे, हारून खान 2025 यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याबद्दल धन्यवाद। नाही, वर्सोवा विधानसभा काँग्रेसचा गड होता म्हणजे तिथे शिवसेनेचा आता आमदार आहे ना, मग गड कुणाचा आहे? तर काँग्रेस एकटी लढणार आहे की नाही लढणार आहे काँग्रेसवाल्यांना ठरवायचं आहे। आता आम्हाला आमचं ठरवायचं आहे की आता आम्हाला काय करायचं आहे। ते पक्षप्रमुख आम्हाला जे आदेश देतील ते त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत। बांद्रा के मातोश्री में आज क्या कार्यक्रम था, क्या बात पे ऐसे विशेष जो चर्चा यहाँ पे? आज बांद्रा के मातोश्री में शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे इनके हाथों से हमारा जो आमदार चषक 2025 जो है उसका लोगो उसका अनावरण हुआ है और ये जो टूर्नामेंट है 23 नवंबर से 28 नवंबर तक ये चलने वाला है और इसमें 16 टीमें जो है वो वर्सोवा विधानसभा की, जिसमें हमने सभी धर्मों का एक साथ में मिलन किया हुआ है। और जिस तरह से IPL का मैच होता है उसी तरह से हमने ये क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करने की शुरुआत की है और उसी के साथ साथ 2 दिन जो है हमारे पूरे देश से अलग अलग राज्यों से 8 टीमें आने वाली है जो इस टूर्नामेंट में भाग लेगी। भाजपा के एक नेता का ये बात था कि मुंबई का महापौर अगर खान बनेगा तो वोट सोच समझ के देना, इसलिए हम आपसे जानना चाहेंगे, हमारे साथ है हारून खान जी क्या बोलना चाहेंगे आने वाले वक्त में मुंबई का महापौर कौन बन सकता है? आने वाले वक्त में मुंबई का महापौर ये मुंबई की जनता है वो ठहराने वाली है। मैं इतना ही कहता हूँ
कि यहाँ से जो भी महापौर बनेगा वो महाराष्ट्र का होगा, मुंबई का होगा और मराठी होगा। आने वाले इलेक्शन में कौन से ऐसी समस्या है, कौन से ऐसे मुद्दे हैं जिस पे इलेक्शन लड़ा जाएगा? बहुत से ऐसे काम हैं जो गए 10 सालों में 7 सालों में जो रुके हुए हैं, वो सारे कामों को करने के लिए महानगर पालिका के इलेक्शन के अंदर हम लोग जोर देंगे। और जहाँ तक के आमदार का है, मैं उसी के पीछे लगा हुआ हूँ। या स्पर्धेसाठी आपल्या पूर्ण भारतातून 8 जे संघ आहेत ते भाग घेणार आहेत। त्याचबरोबर वर्सोवा विधानसभेमधून 16 संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत। आजच्या या अनावरणच्या कार्यक्रमाला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला वेळ दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून धन्यवाद करतो, आभार मानतो। तसेच जे इथे ओनर्स आहेत, हे ओनर्स पण इथे आलेले आहेत, 16 ओनर आलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचे जे खेळणारे कॅप्टन आहेत तेही इथे आलेले आहेत, कर्णधार इथे आलेले आहेत। त्यांच्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पासून आणि माझ्याकडून। ही जी टुर्नामेंट आहे, ही जी स्पर्धा आहे, ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विरा देसाई इथे होणार आहे आणि दिवस रात्र ही स्पर्धा होणार आहे। दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत। आणि या स्पर्धेमध्ये आज खास करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली होती की आपण हे अनावरण करावा आणि साहेब ते आता उपस्थित आहेत। ते 23 तारखेपासून ही 23 नोव्हेंबर पासून 28 नोव्हेंबर पर्यंत या क्रीडा स्पर्धेचा जो आपण आयोजन केलेला आहे ते होणार आहे। 26 आणि 27 या 2 दिवशी पूर्ण भारतातून जे 8 टीम येणार आहेत त्यांचं आणि बाकीच्या दिवशी आपण जे 16 संघ इथे आपल्या वर्सोवा विधानसभेमधून जे येणार आहेत त्यांच्यासाठी आहे। शिवसैनिक हारून खान यांचं खरंच कौतुक करतो, कारण कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख तर आहेच, पण एक नवोदित आमदार म्हणून त्यांनी जी कारकीर्द सुरू केली। आमदार म्हटल्यानंतर साहजिकच आहे तिथल्या नागरिकांच्या काही व्यथा वेदना असतील, त्यांचे प्रश्न असतील, त्याची सोडवणूक आणि त्याचबरोबरीने इतर काही सामाजिक काम। याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना करताना 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे एक आम्हाला बंधन घातलं होतं। आज हारूनजी तुम्हाला खरंच मला धन्यवाद द्यायचे, कारण तुम्ही ही क्रीडा स्पर्धा नव्याने सुरू करत आहात आणि केवळ ती विभागापुरती न ठेवता आता तुम्ही जे सांगितलं की आपल्या देशातनं इतर राज्यातनं सुद्धा संघ येणार आहेत। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे की या स्पर्धांमधून जे क्रीडापटू त्याच्यात सहभागी होतील त्यातून आपल्या देशाचं जागतिक पातळीवरती प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू तयार होतील आणि त्याचे व्हावेत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। असे आपले कोण मुख्यमंत्री म्हणाले ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता, तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळल्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडे वो एक फैक्टर है। लेकिन ठीक है, उससे काफी फर्क हुआ होगा शायद, लेकिन रोजाना जो लोग भुगत रहे वहां पे
वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता। तो ठीक है, अभी जो जिता हुई सिकंदर तो ठीक, हेच त्यांच्या बहुमताचे एक गणित आहे। कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात 5वी बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक मला वाटतं महिना लागला, काही कालावधी लागला। तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेलं आहे। म्हणजे एवढे सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय, सगळं स्पष्ट पाहिजे होतं। आता हे म्हणूनच म्हटलं ना, हे एक अनाकलनीय गणित झालेलं आहे, अनाकलनीय गणित आहे। आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की 65 लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाळली, ती घेतली गेली परत की नाही घेतली गेली काहीच कळलं माझं नाही। अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षाने मिळून मोठा मोर्चा काढला, त्याच्यात दुबार मतदार नोंदणी झालेली आहे, अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत। त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही, काही करायला तयार नाही, हिंब बसलेला आहे। आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का, हा विषय। आमच्या निवडणुकीला काही विरोध नाहीये, कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे। पण त्या आत्म्यावरतीच, त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने कायदा घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं। सिर्फ बिहार ही क्यों, पूरे देश में, महाराष्ट्र में भी जो कुछ हुआ, लगातार हम सवाल के ऊपर सवाल पूछते जा रहे हैं, लेकिन चुनाव आयोग कुछ उत्तर नहीं दे रहा, ना दे सकता है। जो मैंने बात कही दोहराता हूँ मैं उस बात को। हमने पिछले कुछ दिनों में एक भव्य मोर्चा का आयोजन किया था, यही सवाल हमने उठाए थे, लेकिन उत्तर चुनाव आयोग नहीं दे सकता। संपवले पाहिजे असं त्यांचं हे प्रादेशिक पक्ष संपवायला ते निघालेले आहेत। आणि मला असं वाटतं आता भारतीय जनता पक्षाला राष्ट्रगीत शिकवण्याची गरज आहे। पंजाब असेल तर गुजरात, मराठा हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे। या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ती प्रादेशिक अस्मिता मारायचा प्रयत्न जो कोणी करेल तो पक्ष या देशामध्ये संपल्याशिवाय राहणार नाही। कारण हे ठीक आहे, आज त्यांनी हे केलं, पण हळूहळू आता सगळ्यांनाच लक्ष द्यायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे प्रादेशिक अस्मिता, आपल्या देशात आपण म्हणतो अनेकता में एकता, ती एकता जी आहे ती अनेकतामध्ये आहे। म्हणून ते अनेकता जर का मारायचा ज्यांनी प्रयत्न केला तर तो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सगळेजण अनेकता